फास्ट हेडलाइन्स। देशातल्या 7 राज्यांमध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून बरसणार। ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह बिहार आणि झारखंडमध्ये मान्सूनच्या सरी कोसळणार, हवामान खात्याचा अंदाज। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर। लोकसभेमधील विजयानंतर मोदींनी मानले मतदारसंघातील जनतेचे आभार। वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरामध्ये मोदींनी केली पूजा अर्चा। लोकसभा अध्यक्षांनी वायनाड संसदीय मतदारसंघामधून राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारला। लोकसभा सचिवालयाकडून वायनाड मतदारसंघ रिक्त असल्याचं घोषित। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवरती तेलुगू देसम पार्टीचा गंभीर आरोप। विशाखापट्टणम समुद्रकिनारी 500 कोटींचा बंगला बांधल्याचा आरोप। सर्वसामान्यांच्या पैशातनं आलिशान महाल उभारल्याची टीका। उत्तराखंडच्या ऋषिकेशमधील जंगलामध्ये भीषण आग। जंगलाजवळील कारखान्यासह गोदामही आगीच्या भक्ष्यस्थानी। अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एसडीआरएफचे पथकाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। दिल्लीतील राजौरी गार्डनमधील बर्गर किंगमध्ये गोळीबार। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू। अभिनेता शाहरुख खान भारतातला सर्वात श्रीमंत अभिनेता। सर्वाधिक मानधन मिळवणाऱ्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादी जाहीर। रजनीकांत, कमल हसन, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सलमान खान यांचंही मानधन 100 कोटीहून अधिक। बिग बॉस OTTचं नवं पर्व लवकरच सुरू होणार। बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर करणार सूत्रसंचालन। मुंबईमध्ये अनिल कपूर यांच्या बिग बॉस पर्वाचं लॉन्चिंग। साखळी सामन्यानंतर आता सुपर 8चा थरार सुरू होणार। सुपर 8 मध्ये उद्या भारत आणि अफगाणिस्तान भिडणार। आमचा संघ भारताला आव्हान देण्यासाठी सज्ज। अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानचं टीम इंडियाला खुलं आव्हान। तब्बल 24 वर्षांनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियात। उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी केलं पुतिन यांचं स्वागत। जगातील 2 बलाढ्य एकाधिकारशाहांच्या भेटीकडे जगाचं लक्ष।